यार दीपक टाकू तर ती की आधी नीट. अहो बापू आता झालं की सगळं नीट, अजून काय पाहिजे? अहो दीदीला तिचं बाळ परत मिळालं. खरंच बाई, आता तर विचार करून पण पोटात गोळा येतो. 2 महिने माझी पोर म्हणत राहिली. आपण कुणीतरी तिच्या विश्वास ठेवायला पाहिजे होता. खरंय दीप्या, अरे एकटी लढत होती, सगळ्यांना सांगत होती. पण आपल्या डोळ्यासमोर बाळाला माती दिली, कोण कसा विश्वास ठेवणार? पण बापू आपली दीदी ठाम राहिली बरं का. होय, अरे मला वाटत होतं तिच्या आयुष्यात असा एक दिवस नक्की येणार ज्या दिवशी ती एकटी असेल, अर्जुन सुद्धा तिच्या सोबत नसेल. पण ती वेळ हीच असेल हे कधी वाटलं नव्हतं बघ. पण बापू तुम्हाला सांगू का, दीदीला बघितलं ना मला तुमचं लय भारी वाटतं. माझं का रे? अहो, आप्पीला तुम्हीच तर घडवलंय की. अगं तसं नाही, आपली हायच हुशार. आता मला सांग, दीप्याला पण मीच घडवलंय, तू ऐकत असा? काय राव बापू, असं कुठं असतंय वय? मी कौतुक करतोय आणि तुम्ही चेष्टा. अरे तसं नाही, मजा केली मी तुझी. अरे तू बी चांगलं काम करतोयस की आता. हा, काय वाईट आहे त्याच्यात? अहो चांगलं काम करतोय हो, पण दीदी एवढं भारी काम नाही जमणार आपल्याला. पण तुम्हाला सांगू का, दीदीकडनं लय काय शिकण्यासारखं आहे. तिची एक गोष्ट मला लय आवडते, अगदी काय जरी झालं ना तरी हार नाही मानायची. अरे लहानपणापासून सवय लागली तिला शोधायची, शेवटपर्यंत हार नाही मानायची. पण बापू दीदी एवढी स्ट्रॉंग कशी काय झाली हो? अमोलमुळे. तो पुरा तो आहून गेला, त्याला शोधता आलं नाही. 2 दिवसांनी. सुषमा, आता कशाला जुन्या आठवणी उघडून काढायचे तू ग? हो नाही, तसं नाही. खरं तर मी लय खुश आहे बघा आज. अहो आपला अमोलच परत आलाय की. आणि त्याचं जे काही दुःख होतं ना, ते सापीच्या बाळाला हातात घेतलं ना आणि सगळं निघून गेलं. होय मम्मी. बापू अहो दीदीचं बाळ लयच भारी आहे. होय, अरे आपला अमोल गेला ना, तेव्हाच आप्पीनं मनात बांधलं होतं, कधी हार नाही मानायची. आणि आता बघ की, अख्खं जग तिच्या विरोधात उभं राहिलं, पण ती एकटी लढली आणि जिंकली पण. सुषमा, उद्या पाडवा आहे. हा. आपण अर्जुन, आप्पी आणि बाळाला कपडे घ्यायचे का? एक नंबर बोलाय बापू. पण माझ्या भाच्याला मी कपडे घेणार, दीदीला आणि तुमच्या लडक्या जावायला घ्या की तुम्ही. आता म्हणजे लगेच भाचा तुझा झाला वय? अमोल, तुझ्या धाकट्या बहिणीनं तुझा वसा कधी सोडला नाही बघ. लाखात एक आहे लेक माझी. सुजय, तू काय कपडे घालणार आहेस उद्या? उद्या? हा? उद्या काय? अरे उद्या गुढीपाडवा आहे ना. गुढीपाडवा आलीन काहीतरी. का रे, काय झालं? तुला कळत आहे? माझं काम बंद झालंय, पुढं काय करायचं माहित नाही मला. आणि तू काय कपड्यांचं घेऊन बसली ती? बरं तू चिडू नकोस. हे बघ, आता जे काय करायचं ना ते आपल्यालाच करायचं बरं का पिऊ. इथं कुणाला आपली पडली नाहीये. आराजन आपल्याला बाळ भेटले, मावशी पण आता कायमची निघून गेलीये, आणि दादा न वहिनी एकदम खुश आहेत ते. सुजय, आप्पी सोबत लय वाईट झालं ना रे. आपण उगाच चिडलो का तिच्यावरती? बघ ना, एवढे दिवस ती एकटीच सहन करत होती. झालं तुझं परत आप्पी पुराण सुरू झालं का? काय नाही झालं, लागली त्या आप्पीचं कौतुक करायला. अरे कौतुक नाही करत आहे मी, आता माझंच घे की. मी 1 मिनिट सुद्धा आरूपासून लांब राहू शकत नाही. तिने बाळाला जन्म दिलाय ना, तसं ती बाळापासून लांब आहे. तेच म्हणतोय मी, आप्पीला त्याचं बाळ भेटलंय. आणि मान्य आहे मला 2 महिने लांब होती ती, पण भेटलंय ना बाळ. पिऊ मला काहीच मिळालं नाही अजून पण. सुजय, अरे तुझी गोष्ट वेगळी आहे, तिची वेगळी आहे. तू काय तुलना करतोयस? तुलना नाही करते मी, सगळ्यांना काय ना काय भेटलं ना ते सांगतोय तुला. आणि सगळ्यात जास्त सरकार खुश असणार आहे आता. कसं काय? मावशी निघून गेली ना, त्यांच्या डोक्यावर तिची टांग ती तलवार होती, आणि तुला टकलं कोण? आपण. मला सांग, मला आणि तुला कोणी एका शब्दाने विचारलं का ग, बाळांनो काय चाललंय तुमचं? नवीन आता तुमच्या डोक्यात काय चाललंय, पुढची कामं कशी करणार तुम्ही विचारलं कोणी? अरे घरात एवढं काय काय सुरू आहे, कसं? तू काय म्हणा कायम घरच्यांचीच बाजू घे. हे बघ, इथं कुणाला आपलं काहीच पडलं नाहीये पिऊ, हे खरंय. खरंय हे. असू देत,
आपण आपले समर्थ आहे, आपण करूयात. हं? तेच डोक्यात आहे आता माझ्या. दादाच्या मुलाचा आता कायमचा विषय मिटलाय. सरकारांचा तसा वारस कोण तर मीच. सुजय, तू परत प्रॉपर्टीचं काही बोलणार आहेस का? बोललंच पाहिजे. दादाला देऊन काय होणार आहे? काय करणार आहे तो? आपल्याला फायदा होईल त्याचा पिऊ. आणेवाडीकडे जमीन आहे आपली, ती नावावर करून घेतो आता मी. ती विकली की पैसे येतील, मग आपण कन्फर्म पुण्याला निघून जाऊ. आणि इथली जमीन? ती असू दे की. सुजय, हे बघ, उद्या नवीन वर्षाची सुरुवात होती. तू उद्याचा दिवस शांत बस. उद्या काही बोलू नकोस. आणि जे काय बोलायचं ते एकट्यात बोल, सगळ्यांसमोर बोलू नकोस. नाही, मला माहिती आहे कसं बोलायचं, कुठं बोलायचं आणि नेमकं काय बोलायचं ते. सुजय, अरे ऐक तरी सुजय. भाऊजी सांभाळू ना, हाताला लागेल. किती वर्ष कर. अरे वा, सगळे आवरून तयारीला पण लागले वाटतं. तर हो 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे गुढीपाडवा. एवढा महत्वाचा सण आहे. दादा, आपण असं करू, आधी गुढी उभारू आणि मग देवळात जाऊ सगळीच. चालेल की. हा, म्हणजे तिकडे मग मनी मावशी आणि संकल्प असणारच. हा, मग सरकार त्यांना विसरून चालणार नाही बरं का. विसरून चालणार नाही म्हणजे काय करणार आहे दोघं? त्या दोघांना फक्त आपल्या घराने नाही, अख्ख्या गावाने शिक्षा केली. करून करून असं करणार काय ते? हा, ती बी आहे म्हणा. मग पण मावशीचा काय भरोसा, कधी कुठं काय बोलेल काय माहित. काय सरकार, जायचं ना मग? अरे सुजा, तिच्या बोलण्याकडे कोण लक्ष देते वया? आणि भाऊजी, मुळात आता ते दोघं जणी काही बोलण्याच्या परिस्थितीत नाही. हा, तेच म्हणतोय मी. काका, मावशी काय साधी का? काहीतरी असेलच की तिच्याकडं. सुचार, तू का घाबरवतोयस एवढा? आई, मी घाबरत नाहीये, बोलतोय फक्त. आणि हे सगळं असताना मंदिरात जायचंच नाही का आपण? असं कसं? सणाचा दिवस आहे आणि देवळात जायचं नाही म्हणजे? नाही, मंदिरात जायचं. अमोलची ही पहिली गुढी आहे, नवीन सुरुवात आहे तुमची, त्याची या कुटुंबाशी. त्यामुळे देवाचा आशीर्वाद तर घेतलाच पाहिजे ना. सरकार एक असं करू, इथं गुढी भरू आणि मग जाऊ देवळात सगळीच, है ना? मी रुपाली ताईंना आवाज देते, आम्हाला जरा अमोलचं आवरायचंय. अर्जा, चल आपण आधी गुढीचं बघूया. हा, झालंय सगळं, आता घेऊ पूजा करून. अरे, रुपाली ना आपली कुठे? ते बाळाचा आवरत होता, येते आता. या, बोला त्यांना. चला आवरा. हा, आलो आलो आलो. घेऊ पूजा करून घेऊ. हा, 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 हा. या. अमोलराव एकदम तयार झाले म्हणा की. हा? आज आमचं पहिलं सण आहे ना. वंस उगाच गडबडीत निघून गेल्या, सणाला थांबल्या पाहिजे होत्या. सरकार आणि काकी, तुम्ही या ना, सुरू करा तुम्ही. अरे अर्जुन, दरवर्षी आम्हीच करतो की, अजून किती दिवस करणार? हा? बाय अर्जुन, अरे यावर्षी तुम्ही करा. तू, अमोल आणि आप्पी गुढी उभारा. हा, अरे आता तुमचंच आहे सगळं. हा, नाही नाही, मग आम्ही सगळेजण मिळून करतो की. हा ताई, स्वप्नील सर, तुम्ही या पुढे. हा, सुजा, पिवणी या ना पुढं. ए नको बाबा, ते तुम्हाला म्हणणार आणि तुम्ही मोठेपणाचं आवडून आम्हाला बोलावणार. काय गरज आहे? करा तुम्ही तुमचं. भाऊजी, असं काही नाहीये, या की तुम्ही. पिऊताई, ये ना ग, या. ए यार पोरांनो, चला की. सुजय, अरे सण आहे आज, कशाला असं काहीतरी बोलायचं? चल बघू, ये चल.
दादा आता कसं एकदम गार वाटतंय बघ. वय सगळे कसे एकत्र आलेत छान वाटतंय बघा. हा ते कडुलिंबन गुळ घ्या सगळ्यांनी. हे अर्ध्या अर्धी. नको नको कडू असतं इथे. हार सुजा आज खायचं असते थोडं तरी, तशी पद्धत आहे. कशाला? भाऊजी अहो आयुष्य पण असं कडू आणि गोड असतं ना, त्याची आठवण म्हणून. आप्पे आता फक्त गोड असेल, कडू सगळं सरलं बघ. चला चला चला, देवळात जायचंय अजून. चला आवरा. नाही बनत्या. अरे बाळा पोटात भूक खवळली ना तर काय करता येत नाही बघ, म्हणून जे मिळेल ना ते खाते बघ मी आता. ए बनत्या मुडद्या, अरे असं काय करतो? तुला माहितीये ना त्या अर्जानं पार पाचर मारून ठेवली. धड गावाच्या बाहेर बी जाता येईना आणि गावातली लोक काय खायला बी द्यायना. हे बघ बाळा, अरे आज सण आहे, जेवढं मिळेल तेवढं गोळा करू की आपण. गप जरा गप. बोलता येत नाही ना तर नको ना तडफडू. हे बघ राजा, मला माहिती आहे आपण भिकारी नाहीये, पण त्या सगळ्याचं उट्ट काढू आपण. जरा कळ काढतो. बस इथं बस 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 बस. कुठं जातो बाळा? आपल्या चांगल्यासाठीच मी हे सगळं करते ना. हे बघ, आपण जगलो वाचलो ना तरच आपल्याला त्यांना संपवता येईल, नाही तर काय उपयोग नाही. नाही अरे होईल बाळा, सगळं होईल. कसं नाही होणार? बनत्या, अरे त्या आप्पीनं अर्जापासून काय लपवलं हे त्या अर्जाला माहिती नाही, आणि त्या सरकारचं सिक्रेट बी घरात कोणाला माहिती नाही. ते जर कळलं ना की मग बघ सगळं संपूनच जाईल त्यांचं. ऐकत्याल, मला चांगलं माहितीये पण त्या सगळं ऐकत्याल. नाही त्यांना देशोधडीला लावलं ना तर बघच, नावाची हाय मनी आणि त्या एकेकाला पाजणार आहे पाणी. पण ऐक ना बाळा, मला लय भूक लागली रे. काय करू? काय खायला बी मिळेना. दाजीबा, ओ दाजीबा, ओ दाजीबा. अरे वा, आज सगळे झालेत की एकदम. सरकार तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बापू तुम्हालाही आणि सगळ्या परिवाराला या मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समाधानाचं
ऐश्वर्य, आरोग्य आणि आनंदाचं जावं. आणि बापू त्या सुखाची सुरुवात आहे ना दीपेच्या लग्नापासून होत्या. या वर्षी 12 उडवून द्या चांगला. दाजीबा तुम्ही तो आगाऊपणा करू नका दिप्या. दिप्या, तुझ्या दीदीने जसं तिचं बघितलं ना, तसंच तू पण बघ की तुझं म्हणजे तेवढंच बापूंचा त्रास वाचेल ना. नाही का बापू? अगं मला कशाचा त्रास? हा, ती दोघं बी ह्या दोघांसारखी समजूतदार असली म्हणजे झालं. आम्हाला काय अडचण आहे काय सुषमा? चला चला. बापू हे काय घेऊन आला तुम्ही? अरे काय नाही अर्जुन, तुझ्यासाठी, आप्पीसाठी आणि बाळासाठी कपडे आणलेत आम्ही. देवाचं दर्शन घेऊन आम्ही तिकडेच येणार होतो, पण तुम्ही सगळे इथंच भेटला की. नाम लिया शहनशाह गँग हाजीर. आज खऱ्या अर्थानं ना नवीन वर्षाची सुरुवात होती. जुनं सगळं वाईट जाऊ द्या आणि नवीन सगळं चांगलं येऊ दे. हा अगदी खरं बोलला बघा पार्टनर. आता सगळं मार्गाला लागणार. मार्गाला लागणार का की अगं लागलं. होय होय, पण हे सगळं झालंय आमच्या भाच्य सरकारांमुळे. बर दाजीबा, आमच्या भाच्य सरकारांचा पायगुण एकदम जबरदस्त आहे. काय झालंय सरकार? एकदम कावरे बावरं झालंय तुम्ही तर. कोण मी? का बरं? ऐका, अहो अख्ख्या गावासमोर तमाशा होणार आहे तुमचा आता. काय बोलतोयस तुझ्या तू? तिकडे बघा की एकदा, म्हणीन बनतायत पुढं. बघा काय झालंय त्यांचं. आता 100% राडा करणार आहेत ती. एवढे दिवस मावशी घरी होती म्हणून गप होती हो. आता आता मंदिराच्या दारात तमाशा. बर चला आज जाऊया. चला. काय हो, काय झालं? सरकार त्या दोघांना बघून थांबलाय का तुम्ही? बरोबर आहे अर्जा. सरकारांना वाटतंय त्यांनी अजून काही केलं तर. काय अप्पे, एवढे का घाबरले असतील सरकार? घाबरायचं काय कारण आहे? हा, आपण त्यांच्याकडे डुंकुनी बघायचं नाही. चला. मनी मावशी ती, तिच्या डोक्यात काय चाललं असेल कोणास ठाऊक. का हो सरकार? त्या संकल्पाला दाजीबाने असा फोडलाय ना, त्याला धड बोलता बी ना. नाही इथं अडवायण्याचा प्रयत्न तरी करू दे की त्यांनी. सुट्टीच देणार नाही त्यांना. अर्जुन, आता सणावाराला कशाला हे सगळं? हा वयो, त्यांच्याकडे जाऊच नका बरं. मग आजच्या दिवशी त्यांची सावली पण नको आपल्या अमोलवर. पण त्यांना बघून असं वाटतं की ते आपलीच वाट बघत बसलेत. काय सरकार? हे सुजा, तू कशाला दादाच्या मागे लागलेस? मी दादाच्या माग? मी तर म्हणते चला डायरेक्ट मंदिरात. काय करणार आहेत ती? करू दे काय करायचंय ती. नाही मी काय म्हणतोय त्यांच्या नादालाच नको लागायला आपण. चला. अरे पण जायचं कसं? देवळात जायच्या आधी यांची थोबडा बघायची काय? थांब. करवट आहे ना, सगळं संपूर्ण म्हणजे ना सगळं वाढवून टाकेल. सगळं सांगून टाकेल. चला आपण निघू देवळात आता. नाही आता ती किती जरी बॉम्ब मारण्याचा प्रयत्न केला ना त्यांनी, तरी त्यांचा आवाज काय आपल्यापर्यंत पोहोचत नसतो.